लोग झेंडे काढी लेके आ रहे हैं. इकडे योगेश भाईची तयारी झाली. आपल्या आदिवासी दिनाला झालो आपण. हा. काय इकडे सगळे शाळकरी मुली एकदम तयारीत आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे जागतिक आदिवासी दिन. त्यानिमित्त गावाच्या आमच्या मंदिरासमोर ही सर्व तरुण मित्रमंडळाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेले. समोर DJ आलेला आहे. इकडे सरपंचांच्या हातचे प्रथम पूजन करण्यात आलं. तर मस्तपैकी सर्व क्रांतिकारकांना पूजन करून जागतिक आदिवासी दिनाच्या गोष्टांचा जयघोष करून थोडंसं फोटोशूट करून तर आम्ही आजचा जागतिक आदिवासी दिन साजरा करतोय. इथून आम्ही पुढं अकोल्याला जाणार आहे. या बघा इकडे चिमुकलीने पण भारी भारी लुक केला आहे. तर असा हा आमचा अस्मितेचा परंपरा जपणारा हा सण. सर्वच गावातील आदिवासी बांधव आज हा सण साजरा करतात. तर सर्व जगामध्ये 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. तर भारतातही आणि महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आमचे विजय शेठ पद्मेरे पूजन करतात. सर्व रॅलीची तयारी आमची झालेली आहे. तर गावची रॅली करून आम्ही अकोल्याला जाणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व जमलेले आहेत. सर्व गावातील छोटे छोटे मोठे सर्वांनी एकदम आनंदात गावामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला. तर यानंतर आपण गावातून मोठी रॅली काढली होती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण बुलेटला मस्तपैकी झेंडा बांधल्यानं आपण चालू आज अकोले येथे जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्रातील सर्वात मोठा साजरा केला जातो त्या आदिवासी दिनासाठी चाललोय. तर चला आमच्याकडे अकोले तालुक्यामध्ये कसा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जाणार आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल. आणि कोण कोण अकोल्याला येणार आहेत आज ते पण कॉमेंट करून सांगा. चला अकोल्याला ठिकाणी पोहोचले. ते ठिकाण आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा जन्म गाव देवगाव या ठिकाणी त्यांचं इथं स्मारक आहे. त्या स्मारकाचं आपण अभिवादन करून पुढच्या आपल्या कार्यक्रमाला जाणार आहे. त्या स्मारकाचं काम चालू आहे. भरपूर सारी इकडं पब्लिक आलेली आहे. आमची संपूर्ण टीम निघलेली होती आता. तर या ठिकाणी आल्यानंतर एकदम प्रसन्न असं वातावरण, चांगलं असं स्मारकाचं काम चालू आहे. थोड्या कालावधीसाठी ते बंद ठेवण्यात आलेले आहे. इकडं आपले आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर सारे आपले मित्र पण भेटले. तानाजी साळवे असतील आणि आपले जागले सर असतील. तर एकदम आपल्या आद्य क्रांतिकारकाला वंदन करून येथून आपण सुरुवात करतोय आपल्या पुढे कार्यक्रमाला जाण्यासाठी. सर्व आपले गावकरी मित्रपरिवार. हमें चाहिए आजादी, आजादी, आजादी. हमें चाहिए आजादी, आजादी, आजादी. आदिम संस्कृति की आजादी, आजादी, आजादी. भगत सिंह वाली आजादी, आजादी, आजादी. सावित्री वाली आजादी, आजादी, आजादी. अंबेडकर वाली आजादी, आजादी, आजादी. मार्क्स वाली आजादी, आजादी, आजादी. भुखमारी से आजादी, आजादी, आजादी. इस भ्रष्टाचार से आजादी, आजादी, आजादी. इस मनुवाद से आजादी, आजादी, आजादी. इस पूंजीवाद से आजादी, आजादी, आजादी. इस ब्रह्मवाद से आजादी, आजादी, आजादी. तो सुन लो मोदी आजादी, आजादी, आजादी. हमारी प्यारी प्यारी आजादी, आजादी, आजादी. हम लेकर रहेंगे आजादी, आजादी, आजादी. आदिम संस्कृति की आजादी, आजादी, आजादी. इनकलाबो 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 जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. राया टाकर लक्षा टाकर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आदिम संस्कृती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो, जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो. आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरेंचा विजय असो. भगवान धरती आबा बिरसा मुंडांचा विजय असो. बंडकरी बाळू बंडकरी यांचा विजय असो.
तर मग देवगाव येथील स्मारकाला अभिवादन करून आम्ही निघालो राजूरच्या दिशेने. पिंपरकणे हा आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलसेतू म्हणून याला संबोधलं जातं. तर आम्ही आता या जलसेतूवरून चालू आहे. भरपूर उंच असा मोठा असा पूल आहे. तर यावरून आम्ही चाललोय आता राजूरवरतून अकोले. तर भरपूर भारी असं रस्त्याने आपल्याला सगळे गाड्या झेंडे बिंडे दिसेल. इकडं राजूरच्या पुढे मस्तपैकी रॅलीची सुरुवात होणार होती आमदार साहेबांची. तर इकडे आपले मित्र किसन पिचडे सामाजिक कार्यकर्ते, सोपन पेडेकर, इकडे सुनील बारामते सर्व इथं आमदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये नियोजन निघाले. इकडे आपले किसन अमृत पिचड सामाजिक कार्यकर्ते यांनी जर्किंग पण दिले. तर चला गाड्यांची किती रांग आहे रॅलीसाठी ते तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. इकडे सर्व आपले कार्यकर्ते, इकडे गाड्यांची समोर तुम्ही जर पाहिली तर भरपूर मोठी रांग आहे. भरपूर गाड्या आपल्या रॅलीसाठी अकोल्याच्या दिशेने निघालेत. याकडे भरपूर गर्दी झाली. इकडं भरपूर महाराष्ट्रातून इथं तरुण वर्ग आलेला आहे जागतिक आदिवासी दिनासाठी. आणि इकडे 2 महाराष्ट्रातील फेमस बँड जे आहेत ते इथे आहेत आज कार्यक्रमासाठी. चला पाहूयात आपण कोणकोणते बँड आहेत ते. इकडं भाऊगडेची गाडी आपल्या मित्राची. आणि इकडं भरपूर रांगा लागली. आपल्या रॅलीची सुरुवात होणार आहे. बघा भरपूर गाड्या आहेत. या गाड्यांमधून आपण रस्ता काढून पुढे चाललोय. भरपूर जेवढ्या बाईक आहेत, मोठ्या गाड्या पण तेवढेच आहेत. आणि प्रत्येक गाडीला आपला आदिवासी अस्मितेचा झेंडा, लाल झेंडा फडकते. फडकी झेंडा असेल तर मस्तपैकी आमच्या अकोल्यामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होणार आहे, राहाडा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. भरपूर सारी गर्दीतून आपल्याला अजून वाट काढून जायचं पुढं. भरपूर लांब रांग आहेत, 2 किलोमीटर साधारणपणे. भरपूर गाड्या समोरून पण येत होत्या आणि काही बाईक्सवर मधून घुसत असल्यामुळं अडचण होत होती. भरपूर पिकअप आहेत. तर फायनली रॅलीला सुरुवात झाली आणि भरपूर साऱ्या गाड्या तुम्हाला या रॅलीमध्ये दिसणार आहे. आणि भरपूर मोठी आपली जागतिक आदिवासी दिनाची रॅली निघलेली. फायनली एकामागून एक बाईक गाड्या अशी रॅली निघलेली. आता आपण जातोय अकोल्याच्या दिशेने. बघूया अकोल्यामध्ये किती गर्दी. आता अकोल्यामधली गर्दी आपल्याला बघावं लागेल. आणि इकडे संतोष गाड्यांना सांगतोय सगळ्यांनी हळूहळू जा, एका साईडने जा. सगळ्यांना सूचना देतोय संतोष बोटे. इकडे सगळ्या गाड्या आहेत. त्यात आज रविवार असल्यामुळे भरपूर पर्यटकांच्या पण गाड्या आहेत आणि भरपूर सारी गर्दी आहे. तर इकडं ही पांजरेकरांची पिकअप आहे भाऊगड्याची. आपले मित्र भाऊगडे भरपूर पोरं घेऊन आले 9 ऑगस्टला सर्व. भरपूर साऱ्या पाठीमागे गाड्या आहेत. प्रत्येक गाडीला झेंडा, फडकी झेंडा असेल, राघोजी भांगरेंचा झेंडा असेल. तर मस्तपैकी असता ही रॅली अकोल्याच्या दिशेने रवाना झाली. बघा किती वेळामध्ये अकोल्यामध्ये पोहोचतोय. आता आपण रॅली गेल्यानंतर आपण त्याच्या पाठीमागे जाणार आहे गाडीमध्ये. बघा छोट्या गाड्या, मोठ्या गाड्या, सगळ्याच गाड्यांना संतोष भाऊ सूचना देतोय की सगळ्यांनी हळू जा. कारण बरेच वाहतुकीचे नियम मोडतात, त्याच्यामुळं बाकीच्यांना अडचण होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. तर फायनली आम्ही निघालोय अकोल्याच्या दिशेने. आपल्या गाड्या समोर चालल्या त्या बघा. आणि इथं विठे घाटात आहे सध्या आपण. तर चला अजून आता काही अंतर बाकी आपल्याला अकोल्यामध्ये पोहोचायला. तर अकोल्यामध्ये पोहोचल्यानंतर काय रडावतं येतं बघ, दाखवतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो आपण अकोल्यात पोहोचलोय. संतोष आहे आणि आपण अकोल्यामध्ये येऊन पोहोचलोय. आणि आपल्या बँडला जी आहे ती सुरुवात झालेली आहे, मोहिनी बँडला. इकडं गर्दी पाहू शकता, सगळे लोक पुढं चाललेत, पुढं बँड चालू झालं तिकडं. तर तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे. आता एकदम वातावरण क्लीन आहे. आज
पावसाचं वातावरण होतं सकाळीच, पण आता पावसाचं काही वातावरण नाही आहे. सहर्ष स्वागत करीत एकदम इकडं सगळे आजूबाजूला गर्दी, इकडं सर्वच कार्यकर्ते, मित्रपरिवार, आपले फॉलोअर्स, पोलीस बंदोबस्त, कारण इथं केंद्रीय मंत्री येणार होते कदम साहेब. इकडं मोहिनी बँड, इकडे मुकुंद शेटला खांद्यावर घेतलं. इकडं आपले भाऊ उघडे, त्यांची सर्व टीम, सर्व कार्यकर्ते, जल्लोष होता गाण्याचा. लांबे साहेब इकडे गाडी करते, इकडे 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 इकडे. अरे गल्ली ती दिल्ली जिथं तिथं वाले पुन्हा सांगतो, तुमको क्या लगता था हम नहीं लौटेंगे? लामटे से जब तक तोड़ेंगे
छोड़ेगा नहीं, अकोला वाले झुकेगा नहीं साला। बोले कि दिल का रोज है, आओ अकोला के पास मेरे बाबा। बोले कि दिल का रोज है, जन्म झाला देव गावाला अकोल्याले 1805 सालाला जन्म झाला देव गावाला YouTube मध्ये गुजराती साडी नेसवा कोरी आदिवासी लेखा गो आमो आदिवासी नोवे जातिवादी काही नव्हते हाय आमो आदिवासी नोवे जातिवादी काही नव्हते हाय गुजराती साडी नेसवा कोरी आदिवासी लेखा गो गुजराती साडी नेसवा कोरी आदिवासी लेखा गुजराती साडी नेसवा आदिवासी देखाव गुजराती साडी नेसवा पुरी आदिवासी देखाव सर्वांनी जर द्यायच्या आपले साहेब आलेले आहेत साहेबांचा एक घेऊया
आणि इकडे या बाजूला भोजन व्यवस्था केलेली आहे आमदार साहेबांनी. आमदार साहेबांच्या मार्फत दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी भोजन व्यवस्था असते. इकडे सर्व कानवडी सर तिकडं आणि इकडं आपले सर्व प्रेरणा मैत्री फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते तिकडं गावालेत आपले. सूरज इकडं भाऊ उघडे स्वतः लाईनी लावायचं काम करतो. इकडं एकदम रांगेमध्ये आलेल्या जेवण ज्यांना करायचं त्यांना व्यवस्थित रांगेमध्ये लावून इकडं आपल्या गावकऱ्याने जेवण घेतले. इकडं किरण कोंडर सर आहेत, सोपन पेडेकर सर्वच आपले मैत्री फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था एकदम चोखपणे व्यवस्थित रांगेमध्ये जाऊन लावलेली. इकडं दादोड साहेब आहेत. इकडे आपले माऊली खाडे एकदम स्वतः काळजीने लोकांना इकडं भोजन व्यवस्था. इकडं आमचे भगवान लावरे मात्र पत्रवळे वाटतात, त्यांचा मुलगा पण आहे. त्याला अशीच जेवणाची चांगली असतं नियोजन डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मैत्री फाउंडेशन आहे. हे जेवणामध्ये लापसी आमटी भात. इकडं प्रवीण खाडे आमचे नियोजन लावून द्या. इकडं महिला वर्ग बसलेला आहे. तर पण घेतला ना तर चला. दादोडचा छोटा मुलगा पण आहे. इकडे भरपूर मोठमोठी रांग लागलेली आहे आणि जेवणाची नियोजन चालू आहे. बघा हे वाढणारे पोरं. इकडं आपला बघून दादा. चला भरपूर सारी गर्दी आहे. आपण थोडंसं जेवण करून घेऊयात. इकडं भरपूर सारी रांग लागली. मस्तपैकी जवळजवळ 800 किलोचा भात. थोडं म्हटलं आपण पण सेवा द्यावी मग पत्रवळी वाढायला घेतली. थोडंसं नियोजनाकडे बघायला हवं. ते इकडं भरपूर सारी रांग लागली होती. तर थोडंसं वाढून झाल्यानंतर मग सगळं आम्ही मित्रमंडळ जेवायला बसलो. इकडं सातेवाडी गटाचे सगळे कार्यकर्ते गोंधळे इकडं जेवणाचा आस्वाद घेतो ना आम्ही. खूप छान जेवण होतं. इकडं भगवान दादाला उपास असल्यामुळे ते खिचडी खात होता. इकडे सुनील बारामती मित्र आपले बरेच दिवसानंतर भेटले होते. आवनी इकडं फुल राडा होता. इकडं सती दादा संतोष होते मुकुंद दादा एकदम बँडच्या टपावर चढून नाचत होते.
आदिवासी तर असं झालं आमचा अकोले तालुक्याचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. तुमच्याकडे हा कसा साजरा केला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता बराच वेळ झाला आहे, घरी जावं लागेल.